हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर छान संध्याकाळ झाली आहे आणि बघितलं तर गोखरणीला एवढं बहर आलेलं आहे. गोखरण पण बोलतात, गोकर्ण पण बोलतात फुलांना. आणि एवढी छान दिसतात ना ती फुलं, एक नंबर दिसतात. त्याच्यामध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहेत. तर म्हटलं चला तुम्हाला बहर दाखवावा. ह्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ना गोकर्णीला बहर वगैरे खूप येतो आणि तो जो निळा कलर आहे ना, एवढा उठून दिसतो ना, खूप छान दिसतात फुलं. तर लिलीला पण एका फुलं आलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवते. तर खूप मस्त अशी आलेली आहेत फुलं. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण असं जंगल झालं आणि त्याच्यावरती सगळी फुलं आली आहेत. आणि आता ह्या दिवसांमध्ये बाकी जास्वंदी वगैरे फुलं वगैरे येत नाहीत, पण गोकर्णीला मोठ्या प्रमाणात बहर असतो. तर गोकर्णीची फुलं वगैरे वापरली जातात देवाला. तर दिसायला पण एकदम मस्त. तर गोकर्णीमध्ये त्या निळ्यांमध्ये पण एक डबल पाकळी आहे, सिंगल पाकळी आहे, अशी सगळी आहेत. आपल्याकडे व्हाईटवाली पण आहेत, पण अजून फुलं आलेली नाही आहेत, पण निळीला आलेली आहेत. खूप मस्त अशी सगळीकडे आलेली आहेत फुलं. तर चला तुम्हाला मी दाखवते. म्हणजे जी आपली बाग आहे ना, तिथेच गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं, पण आता एकदम डिटेलमध्ये दाखवते. एकदम मस्त अशी सगळीकडे छोटी छोटी फुलं आलेली आहेत. तर चला. तर इथे ना व्हाईट रेन लिलीला मस्त फुलं आलीत बघा. छानपैकी एकदम व्हाईट अशी. तर ना आता ह्या दिवसांमध्ये ह्या रेन लिलीना म्हणजे सगळ्याच रेन लिलीना फुलं खूप छान येतात. तर आपल्याकडे व्हाईट आहे, येल्लो आहे, पिंक पण आहे. खूप अशी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर झाडं पण बघा किती छान झालेलं आहे आणि कळ्या पण आलेल्या आहेत काही-काही ठिकाणी आणि मस्त हिरवंगार अशा कुंडीमध्ये छानपैकी फुलं आपल्याला आलेली आहेत आणि ही फुलं खूप छान दिसतात. काही-काही रेन लिलीची जी फुलं असतात ना साईजने छोटी असतात, पण ही बऱ्यापैकी मोठी आहेत. व्हाईट कलरची दिसायला पण खूप छान सुरेख आणि एकदम मनमोहक अशी दिसतात. आता ही कळ्या पण आल्यात, तर उद्या येतील कळ्या. बाकीची फुलं आहेत ती आलेली आहेत. खूप म्हणजे खूप बहर येतो यांना. कधी-कधी तर 10-10, 15-15 एका-एका दिवशी फुलं वगैरे पण येतात. मस्त एकदम दिसायला एकदम छान दिसतं एकदम सगळीकडे असं. तर आमच्याकडे अशा सगळ्या रेन लिलीसुद्धा आहेत आणि आतमध्ये थोडा कचरा पण झालेला आहे. तर तो पण जेवढा जमेल तेवढा मी काढते हाताने आणि ह्याचे कांदे असतात खाली, तर हे अजिबात मरत वगैरे नाही. तुम्ही एखादा कांदा जरी दुसरीकडे लावलात ना, तरी इझिली ते चांगलं जीव धरतं त्याला. तर अशी रेन लिली आहे. तर ही बघा, ही आहे आपली गोकर्ण. आता क्लायमेट थोडं ना असं धुसर-धुसर झालं आहे, पावसाचं आहे, त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसेल. तर हे बघू शकता बघा, सगळीकडे मस्तपैकी फुलं आलेली बघायला मिळतील तुम्हाला. आणि आता ह्या दिवसांमध्ये ना गोकर्णला खूप बहर येतं. तर काही-काही जण म्हणतात, की त्याला गोखरण नाही बोलत, गोकर्ण बोलतात. तर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बोलू शकता. पण आमच्याकडे गोखरण पण म्हणतात. गोकर्ण फार कमी बोलतात, पण गोखरण हा शब्द जास्ती बोलला जातो. तर इथे बघा सगळीकडे अशी छान-छान मस्तपैकी फुलं आले. तर हा जो कलर आहे ना, तो मला खूप आवडतो. आमच्याकडे ह्याच्यामध्ये व्हाईट पण आहे, पण सिंगल पाकळीचं आहे, डबल पाकळीचं नाही. डबलवाले आहेत. ह्याच्यामध्ये सिंगल पाकळीचं पण फूल येतं आणि ह्याच्यावरती थोडे ना असे व्हाईट-व्हाईट पाकळ्यांवरती असे डॉट्ससुद्धा आहेत. तर ही झाडं ना तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे सगळेजणच लावतात. फक्त ना ह्याचं खूप रान होतं. हे बघा दुसरीकडे पण फुलं आलेली आहेत आणि मग गणपतीत वगैरे ना ही फुलं बघायला मिळतात. त्याच्यामुळे ही फुलं आपण घालतो आणि आता पण बऱ्यापैकी पूजेला वगैरे ही फुलं आपण घालतो. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या बागेमध्ये ना सगळीकडे अशा वेली बघायला मिळतील, जिकडे गोकर्णाच्या जास्तीत जास्त आपण लावलेल्या आहेत वेली. आणि ह्यांना शेंगा पण खूप मोठ्या प्रमाणात येतात. आता ह्या काय आपण रुजवलेल्या नाहीत किंवा बिया टाकलेल्या नाही आहेत. ह्या आपोआप स्वतःहून रुजलेल्या आहेत. आता ह्यांचा अजून एक असा फायदा आहे, की ब्लू टी तुम्ही ऐकली असेल, जशी ग्रीन टी आहे त्याच पद्धतीने ब्लू टी पण पिली जाते. तर ह्या फुलांची ती बनते चहा. तर ह्या फुलांना पण जेव्हा म्हणजे आता उन्हाळा जेव्हा येतो आणि तसा हाही बरेच म्हणजे ह्याचा जो लागायचा जो काही काळ असतो ना, तो लेंदी असतो फार. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये ना ही सुकून जरी खाली गळून पडलेली असते ना, ती जरी तुम्ही ठेवली तर त्याचा चहा बनवायला घेतलात ना, तर त्याचा कलर असा एकदम ब्ल्यूटी येतो. त्याच्यामुळे ह्या फुलांना खूप मागणी पण असते. तर ही आपल्याकडे आहेत. आता ही रुजलेली आहे, स्वतःहूनच रुजलेली आहेत. तर हे बघा कलर बघा किती छान दिसतोय आणि त्याच्यावरती व्हाईट डॉट्ससुद्धा आहेत. आता ही आहे ना पूर्णपणे बघू शकता तुम्ही एकदम काय-काय जे आहेत ना वेली ते एकदम जून झालेलं बघायला मिळतील आणि काय-काय आता नुकत्याच हिरव्या आलेल्या आहेत. एकदम म्हणजे दासवंद आहे, तर दासवंदीवर सोडलेलं त्याच्यामुळे ना पूर्णच त्याच्यावर जाळं झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर असा सगळा बहर आलेला आहे फुलांना. खूप छान दिसतं. घरासमोर जर गोकर्ण असेल ना, तर अजूनच आपल्या घराची शोभा पण वाढते. आजूबाजूचा परिसर पण खूप छान दिसतो. तरी तुम्हाला ह्या दिवसांमध्ये सर्रास फुलं बघायला मिळतील आणि आपल्याकडे सगळीकडे अशी म्हणजे रुजलेली आहेत. मस्तपैकी हिरवीगार अशी छानपैकी पालवीसुद्धा फुटलेली आहे आणि फुलं पण खूप सारी लागलेली आहेत बघा वरती. तर चला, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशी सगळी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत.
तर बघू शकता मस्त अशी झाडं आपली आणि आपण ज्या लावलेल्या मखमळी आहेत त्या पण मस्त झालेल्या आहेत एकदम आणि उंच पण झालेलं बघा, वाढ खूप मस्त झाली. आता ह्यांना पुरण वगैरे आपण घालू काही दिवसांनी आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी लागायला पण लागतील. तर अजून 1.5 महिना आहे, बघूया केवढ्या वाढतात वगैरे. आता ह्यांना सपोर्ट वगैरे पण द्यावा लागणार आहे आपल्याला, म्हणजे साईडने फांद्या वगैरे. तर अशी आपली सगळी फुलं आहेत. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चला, बाय बाय.